नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफी 2026 आतापर्यंत 3 याद्या येऊन यामध्ये राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. यासाठी 13,000 कोटीची कर्जमाफी या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या 34,000 कोटीची नंतर वाढ होऊन 40,000 कोटीची राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफीची प्रक्रिया राबवत आहे असे आपले मुख्यमंत्री, कृषीमंत्री सर्व मंत्र्याच्या वतीने वारंवार सांगितले जाते. याच्या आता याद्या देखील येत आहेत आणि याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या शेतकऱ्यांना 31 जुलैच्या आधी त्यांच्या खात्यावर जी काही त्यांची रक्कम आहे ती रक्कम जमा होऊन त्याचा सातबारा कोरा देखील होत आहे. पण ही सर्व प्रक्रिया राबवत असताना थकबाकीदार शेतकऱ्यांना सरकार 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देते. जे चालू बाकीदार शेतकरी आहेत, म्हणजे जे रेग्युलर शेतकरी त्यांचे कर्ज नवे जुने करतायत, त्या शेतकऱ्यांचे काय? जे शेतकरी प्रत्येक वर्षाला मुदत संपायच्या आत आपली रक्कम बँकेत आणून भरतात आणि परत बँकाकडून कर्ज घेतात, त्या शेतकऱ्यांनी काय चूक केली आहे का? असा प्रश्न राज्यातील असंख्य शेतकऱ्यांना पडला आहे. या कर्जमाफीच्या प्रक्रियेत 23 लाख असे शेतकरी आहेत की जे या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. पण हे प्रोत्साहनपर अनुदान नेमकं किती मिळणार आहे? जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना 50,000च मिळणार आहेत, 2 लाख नाही किंवा कुठलाही लाभ मिळणार नाही. समजा एखाद्या शेतकऱ्यावर 30,000चे कर्ज असेल तर त्यांना 30,000 रुपयेच लाभ मिळणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्यावर 10,000 रुपयाचे कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांना 10,000 रुपयेच प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यावर 2 लाख, 2.5 लाख किंवा 3 लाख कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये जमा होणार आहेत, जे की 2019लाही 50,000 रुपयेच जमा होत होते. यावेळीसुद्धा 50,000च मिळणार आहेत. यावेळी राज्यातील अनेक शेतकरी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने 2 लाख प्रोत्साहनपर लाभ दिला पाहिजे. जर शेतकऱ्यांना 2 लाख प्रोत्साहनपर लाभ दिला तर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या वाढण्यास मदत होईल. नाहीतर यापुढे कोणीही कर्जफेड करणार नाही. याचा सकारात्मक विचार सरकारने केला पाहिजे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.